कल्याण लोकसभेची मतमोजणीची प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली बंदिस्त क्रीडा संकुल ग्राउंडमध्ये। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ही मतमोजणीसाठी 600 कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत, तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 50% मतदान जे आहे ते कल्याण लोकसभेत झालेलं आहे आणि या 50% मतदानामध्ये 10,44,110 इतके मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि याची मतमोजणी जी आहे आज होणार आहेत। एकंदरीत यासाठी प्रत्येक विधानसभा वाईज 14 संघातील 84 टेबल या ठिकाणी मतमोजणीसाठी लावले असून 29 फेऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मतमोजणीसाठी होणार आहेत आणि त्यासाठी जय्यत तयारी जी आहे या ठिकाणी झालेली आहेत। अनेक कर्मचारी या ठिकाणी लागलेले आहेत। कल्याण लोकसभा म्हटलं तर मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या दोघांमध्ये लढत असून दोघांनीही विजयाचे या ठिकाणी आमचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे। मात्र थोड्या वेळानंतरच या मतमोजणीनंतर नेमका विजय कोणाचा होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।